काय वक्तव्य असणार आहे? बार्शीच्या जनतेने पुन्हा एकदा तुम्हाला निवडून दिलेलं आहे. या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शिंदेसाहेब, दादा आणि फडणवीस साहेबांच्या सूचनेप्रमाणे जयाभाऊ गोरेंनी वेळोवेळी या ठिकाणी लक्ष दिलं आणि जे काही थोडं गैरसमज किंवा अफवाचं जे पीक होतं या बार्शीतलं कुठंतरी आता थांबलंय, म्हणायला काही हरकत नाही की बाजार समितीला एक चांगला निकाल लागला. आजही नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या तेजस्वी कतले या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आल्या. त्याचबरोबर आम्हाला सत्ताही दिली. तसं पाहायला गेलं तर मी पाठीमागं सांगतो की आमदारकी नसल्यानंतर निवडणूक कठीण जात असते, परंतु या दोन्ही कठीण परीक्षेमध्ये आम्ही पास होण्यामध्ये या तालुक्यातल्या जनता जनार्दनांनी, बंधू भगिनींनी फार मोठे आम्हाला आशीर्वाद दिले आणि जो थांबलेला विकास होता तो विकास करण्याची पुन्हा संधी या ठिकाणी दिली. भाऊ, सगळ्यात मोठा पाणी प्रश्न या निवडणुकीमध्ये गाजवला गेला. त्यानंतर पाण्याचा आपण एक व्हिडिओ पण टाकला होता. पण आता तुम्ही जो शब्द दिलाय की एप्रिल महिन्यापर्यंत आम्ही ती लाईन पूर्ण करून बार्शीला नवीन लाईन मधून पाणी देणार, त्याबद्दल तो शब्द तुम्ही पूर्ण करणार का? निश्चितपणानं एप्रिलच्या आत काही अडचणी निर्माण झाल्या तर रोज 4 कोटी लिटर, अडचण नाही आली तर रोज 5 कोटी लिटर असं पाणी या शहरातील जनतेला या ठिकाणी 100% या ठिकाणी उपलब्ध होईल आणि एप्रिल एंडच्या आत ही सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण करण्याचा आटोकाट या ठिकाणी प्रयत्न करू. भाऊ, ह्या विजयाचं सर्व श्रेय आपण कुणाला द्याल? माझ्या तालुक्यातील जनतेला आणि रात्रंदिवस पळालेल्या कार्यकर्त्यांना.